आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातील नंबर 1 न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स। मंडळी, आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना होम ग्राउंडमध्ये माण पंचायत समितीत मोठा धक्का बसला आहे। मंत्री गोरे यांच्या मतदारसंघातील माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे। सभापतीपदी विक्रम शिंगाडे यांची तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची चक्क ईश्वरी चिठ्ठीवर निवड झाली आहे। त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांना आपल्याच मतदारसंघातील पंचायत समिती गमावावी लागली आहे। सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सांगोला तालुका विकास आघाडीतील सदस्य पळून शेकापला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघात देवानं नाकारल्याचं दिसतंय। याच पार्श्वभूमीवर लोकशाहीशी आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या घराशी गद्दारी कराल तर वेळेत कार्यक्रम होतो, अशा आशाच्या पोस्ट सांगोला तालुक्यात व्हायरल होताना दिसत आहेत। मंडळी, जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी जिल्ह्याचं राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं आहे। 11 नगर परिषदांवर त्यांनी कमळ फुलवलं। नुकताच झालेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी जिल्हा परिषदेच्या 68 जागांपैकी 38 गटांवर विजय संपादन केला। सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची एखादी सत्ता आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 10 पंचायत समित्यांवर पालकमंत्र्यांनी जादू करत कमळाची सत्ता आणली आहे। सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा घोडा वेगाने दौडत असताना त्याच पालकमंत्र्यांना स्वतःच्या होम ग्राउंडवर अर्थात माण पंचायत समितीमधून हद्दपार व्हावे लागलं आहे। माण पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती। एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक झाली होती। निवडणूक निकालात भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 5 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे सभापती नेमका कोणाचा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्या असल्यामुळे अखेर ईश्वरी चिठ्ठी काढून सभापती पदाची निवड करण्याचा निर्णय निवडणूक विभागानं घेतला। आज माण पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली। ही प्रक्रिया होत असताना विरोधी गटातील सदस्य फोडण्याचेही प्रयत्न झाले, मात्र माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या स्वाभिमानी सदस्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला। निवड प्रक्रियेवेळी सभापती पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम शिंगाडे आणि भाजपचे उमेदवार अर्जुन काळे यांना प्रत्येकी 5 मते मिळाली। दोघांनाही समानच प्रत्येकी 5-5 मते मिळाल्यामुळे ईश्वरी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंगाडे यांच्या बाजूने चिठ्ठीचा कौल आला आणि माण पंचायत समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला। उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे आणि भाजपचे डॉक्टर राजेंद्र खाडे यांच्यातही काटेकी टक्कर झाली। जगदाळे आणि खाडे यांनाही प्रत्येकी 5 मते पडली। त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीच्या आधारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांची निवड झाली। त्यामुळे भाजपला सभापती आणि उपसभापती अशा दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला। पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेंनी सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 पंचायत समितीत भाजपची सत्ता आणली होती। त्या पार्श्वभूमीवर घरच्या मैदानात मात्र त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागले आहे। माण पंचायत समितीत त्यांना सभापती आणि उपसभापती पदही गमावावे लागले आहे। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे 3 गट आणि पंचायत समितीचे 5 गण जिंकत बाजी मारली होती। भारतीय जनता पक्षालाही पंचायत समितीत 5 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार याची प्रचंड उत्सुकता माणमध्ये होती। पंचायत समितीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सदस्य हे अज्ञात स्थळी गेले होते। ते आज सकाळीच मतदान स्थळी दाखल झाले आणि थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात 2 मंत्री, खासदार, आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेले हे यश उल्लेखनीय मानले जात आहे। माण पंचायत समितीत पालकमंत्र्यांचा झालेला पराभव हा दैवी पराभव म्हणावा लागेल, कारण भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 5-5 मते मिळाली होती। सभापती उपसभापती पदाचा निकाल हा देवाच्या हातात होता। ज्याच्या नावाने चिठ्ठी निघेल त्यालाच देव पावला असं समजून सभापती उपसभापती पदाची माळ त्याच्या गळ्यात पडणार होती। गोरे समर्थकांना हा देवाचा कौल आपल्या बाजूने लागेल असे वाटत होते, मात्र सभापती उपसभापती पदाच्या निवडीत देवाने पालकमंत्री गोरे यांना कौल नाकारल्याचं दिसतंय। सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे माण पंचायत समितीत देवानं पालकमंत्री गोरे यांना चांगला चिंगा दाखवलाय, अशा कमेंट आता सांगोला तालुक्यात सोशल मीडियावर पडताना दिसत आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.